आम्ही चाललेलो आहोत चिखलवडला. काय चला आता इथून आपण ब्लॉगला सुरू करूया चिखलवडची. येऊन आलो आणि बराच गॅप गेला आपल्या ब्लॉगांचा आणि आता आलेलो आहोत चिखलवडला. कारण ना मध्यंतरी ब्लॉग मी बंद केले होते आणि शूटिंग वगैरे काही होत नव्हतं. तर बघा आता आल्या आल्या नाशिकला आल्यावर काय केलं, पुण्याहून खरणार सरांना घ्यायची होती झाडं. तर त्यांनी त्यासाठी ना नाशिकच्या नर्सरीतून झाडं घेतलेली आहेत. तर पाहिजे होती ते एवढी झाडं आता घेतली आहेत. म्हणजे मऊगणीची झाडं, काही दुसऱ्या वेगळ्या प्रकारची, काही गुलाबाची असे घेतले कारण लावायचे होते. चला आलोय आता आपल्या आपल्या घरी. आणि हे बघा आंबे पण मस्त असे फुटले. 15 दिवस झाले ना. 15 दिवसात खूप असं वेगळं वेगळं वाटायला लागलेलं आहे सगळीकडे. करणार सर बघा आल्या आल्या सुरू झालेले, अजून गेट पण नाही उघडलं तेवढ्यात. कधी भरलंय म्हटलं. ऊन पण पडायला लागलं, भरपूर ऊन पडायला लागलं. ही फुलं. हा इकडे थोडंसं माळमाथा आहे आणि त्याच्यामुळे कसं आहे पाणी पण कमी असतं आणि ऊन पण भरपूर पडतं. सकाळी थंडी पण तेवढीच वाजते. पडदे इथे पण लावून टाकायचे. हे पडदे इथे लावले ना आपण जे आहेत घरात पडलेले, जाताना लावून टाकायचे इकडे. हो बरोबर बरोबर आहे ना. येस, एवढी धूळ येणार, एवढी नाही येणार. एवढी खूप कमी येतो तिथे. तेवढी आहे धूळ पण फरक पडेल. गाडी लावायची होती, भरपूर धूळ झाली, पानं आलेली आहेत, तसंच कचरा पण साचलेला आहे. पण ना गाडी लावायच्या वेळेस कसं असतं खाली मग घाण राहून जाते ना, तसं धुतलं जाणार आहे सगळं. पण तरी पण ते गाडी खालची घाण झाडून घेतली तर बरं पडतं. आणलेली सगळी झाडं उतरवली आणि म्हणजे एका ठिकाणी ठेवली. कारण मग तिथे एका ठिकाणी ठेवलं ना तर मग पाणी वगैरे टाकायला पण चांगलं जमतं. जेव्हा म्हणजे लावायच्या वेळेस मग एक एक घेता येतं. आणि जागा पण ठरवावी लागते ना, कोणत्या झाडाला कमी पाणी लागतं, कोणत्याला जास्त लागतं. तर त्याच्यामुळे ना आता फक्त काढून ठेवू म्हणे आणि उद्या परवा त्यांचं नियोजन करेल म्हणे मी, असं करणार सर म्हटले. आणि आता मी घरात जाते कारण घरातलं भरपूर आवरायचं असेल. एवढ्या दिवसाची भरपूर घाण झालेली असेल. सगळं बाहेरचं जेवढं किचन आहे ना माझं ओपन किचन, तिथलं सगळं सामान मी इथे कॉटवर आणून ठेवलं होतं. म्हटलं आधी झाडू मारून घेऊ आणि नंतर हे सामान पण बाहेर नेऊ आणि कॉट पण एक 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 लावू म्हटलं व्यवस्थित. कारण एकच कॉट ठेवते मी दरवेळेस. आणि जेव्हा नैनिशा निखिल आले, गुरु असतो, मग त्यावेळेस हे बेडरूम तयार करून घ्यायचं म्हणजे त्यांना व्यवस्थित होतं. बाळाला कसं असतं मग जास्त आवाज वगैरे नाही येत ना बाहेरचा, मग त्याच्यामुळे तेव्हा दोघं कॉट मी टाकून घेत असते. तर आता कॉट उभा केला आणि झाडून घेते त्याच्या खालचं आणि पुसायचं पण आहे. आणि हे बेडशीट वगैरे झटकून वगैरे व्यवस्थित ठेवते. आता असं दोघं कॉट होते, तुम्ही बघितले आधी, तिथला सगळा सामान सगळं बाहेर नेलं आणि कॉट व्यवस्थित लावून दिला. म्हणजे ही रूम मला आता पुसायला मोकळं झालेलं आहे आणि स्वच्छ पुसता येईल म्हटलं. एक एक रूमचा पसारा काढून घेतला ना म्हणजे मग लगेच क्लीन करायला बरं होतं. म्हणून मी एक एक रूमच हातात घेतली आणि मग कसं आहे थोडं सोयीचं पण जातं. एक रूम पूर्ण झाली असं समाधान पण मिळतं. एका बाजूला करून दिलं सगळं आणि आता झालेलं आहे पुसून. आता किचन पण पुसून घेते. कारण तुम्हाला नेहमी वाटतं की यांचं काय पुसपास चाललेलं आहे. काही काही कमेंट्स पण मला मागच्या वेळेस आलेल्या होत्या, इकडे आवर तिकडे आवर. पण तसं नसतं. आता तुम्ही जर कुठे गावाला वगैरे गेला तर 8-10 दिवस, तर तुम्हाला घरी आल्यावर आई तुमची किंवा तुम्ही स्वतः असाल, म्हणजे मला माहीत नाही कमेंट करणारे कोण आहेत, तर करा तर राहावंच लागतं ना. स्वच्छ केल्याशिवाय तुम्ही कसे काय राहू शकणार ना. तर आता बघा आम्ही दोघं मिळून असं सगळं पटपट आवरून घेणार आहे. कारण ना एकट्याने नाही होत, दोघांनी जर केलं ना पटकन होऊन जातं. आता हे ओपन किचन आहे ना, ओपन किचन कसं स्वच्छ केलं ना मला स्वयंपाकाला संध्याकाळी लगेचच कामात येईल. आणि ही रॅक वगैरे आहे ना तशी बाहेर असल्यामुळे ना धूळ भरपूर बसली, तर त्याच्यामुळे म्हटलं सगळी धुवून काढू. आधी ना इथे खाली छोट्या रॅकमध्ये ना कांदे वगैरे ठेवलेले, कांदे बटाटे सगळे काढते आणि नंतर मग धुवायला घेते. स्वच्छ धुवून घेतलं ना मग फ्रेश पण वाटेल आणि भांडे ठेवायला पण असं मनाला जसं चुकचुकाने लागत की काय इकडे काही उंदीर पाल गेले असतील का काय. बाहेर मात्र आवडतं स्वयंपाक करायला म्हणून हे किचन लावलेलं आहे बाहेरचं. तसं तुम्ही आतलं किचन पण बघा, एकदम छान असं आपलं किचन आहे. हे बघा, हे पण मी पुन्हा पुसून पण घेतलं. इथे काही जास्त ठेवलेलं नाही पसारा. इथे बरण्या असतात त्या मात्र ठेवून दिल्या होत्या, म्हटलं आल्यावर नंतर लावेल त्या. आणि इथला पण शेगडीची ना ती पुसून घ्यायची. म्हणजे मग कसं इथे कसं दूध वगैरे चहा वगैरे करते कधी कधी असं. आणि आपल्या सरलास किचनच्या रेसिपीसाठी खास हे किचन बनवलेलं आहे. थोडंसं मध्ये मध्ये लाईट जाते, अंधार येतो. शूटिंगच्या वेळेस थोडासा होतो प्रॉब्लेम. किचन मस्त आवरून झालेलं आहे आणि तिकडच्या 2 रूम करणार सर करतात म्हणजे मग पटकन सगळं इथलं आवरून झालेलं. म्हणजे ना आलो तसं लागलेलं होतं 2 तासामध्ये आणि एकदम चकाचक करून टाकलेलं आहे. दाखवते तुम्हाला. आणि हे ओपन किचन पण झालंय.
कोण होतं म्हटलं? हा? कोण होतं? तो वाल्मिक शिवाजी होता पोरगा. कन्या सरांचं मधले 2 रूम झालेले होते, मग ते बाहेरचं झाडतात कारण एवढं मेंटेन करणं सोपं नाही आहे फार. सगळं झाल्यानंतर शेवटी आम्ही ओटे धुवायला घेतो. दोघं बाजूंचे ओटे आहेत, मोठे मोठे ओटे, आणि मस्त अशी झाडं पण आहेत. मग तिथे बाहेर बसतो. तुम्ही नेहमी माझे व्हिडिओ बघतात की इथे आम्ही जेवायला वगैरे बसतो. हा टेबल आणि एक दुसरा प्लॅस्टिकचा टेबल आहे, ते सगळे स्वच्छ केले कारण धूळ भरपूर आलेली होती ना. म्हटलं मग पहिले धुवून काढले आणि नंतर पुसायला घेतले, आणि नंतर मग घेतलं खालचा ओटा धुवायला, कारण ओटा स्वच्छ केला आणि मागच्या साईडचा पण ओटा स्वच्छ केला. मग कधी पण आपण असं बाहेरून आलो ना तर हे असं पुरणारच आहे, आणि आमचं तर अगदी सारखं इकडून तिकडे चालूच असतं, त्याच्यामुळे हे करावंच लागतं. पाणी वगैरे टाकून ओटे धुवून झाले, सगळं पूसपास करून झालेलं आहे, सगळं घर असं क्लीन झालेलं आहे. फक्त आता मागचा ओटा बाकी होता, तेवढा आता करून घेतो आणि नंतर मग ना थोडं काय स्वयंपाक वगैरे करायचा का विचार करते. कपडे धुवायचे आहेत, एवढे कपडे. झालं का? हो यस झालं, बऱ्यापैकी आटोपलं आता. आपली झाली बाबा आंघोळ बिंघोळ सगळं. यस नाही, मी आता आंघोळ करतो छान मस्तपैकी फर्स्ट क्लास आंघोळ करून मग जरा निवांत बसूया. चहा पाणी पाणी पिऊ. चहा तर झालं, चहा पिऊ. चहा झाला. आता फक्त पाणी पिऊया भारी. ओके. यस. आता रात्र होत आली, म्हटलं म्हणजे झालीच आहे जवळजवळ, तर काहीतरी स्वयंपाक करावाच लागेल ना. पण मी ना डबा आणलेला होता सोबत, तर काय काय आहे ते बघून घेऊ म्हटलं, आणि जे वाटलं तर एखादी भाजी वगैरे करू म्हटलं. पोळ्या पण भरपूर आणल्या होत्या आणि भाज्या पण आणलेल्या आहेत, पण तरी पण खेळणार सरना एखादी चांगली भाजी करायलाच लावतील, म्हणजे त्यांना आवडेल असं. त्यावेळेस कसं हे बघा, शेंगाची चटणी वगैरे सगळं आणलेलं आहे मी सोबत. प्रवासाचा खूप थकवा आला होता, नाशिकला थांबलो पण कुठलेच ब्लॉग मी केले नाही. पण मला ना एवढं सगळं असून पण मला पिठलं करायचं आहे, कारण खेळणार सरांना ना सकाळचं 9 वाजेचं थांबलेलं होतं, त्याच्यामुळे करावंच लागेल. आज स्वयंपाकाची भांडी आवरून घेणार आहे, नंतरचं बघू म्हटलं, नंतर जसं होईल तसं. पण हे जर आवरून घेतलं ना आता खूप जीव पण आता थकला आहे. व्हाईट आणि रेड काय कॉम्बिनेशन दिसतं बाहेर. छान दिसतंय ना, बोगनवेल ना. कोकणवेल. मी तुम्हाला तेच म्हणत होते, आपल्या ना त्या आहे त्याला ऊन लागत नाही. नाही नवीन आणून लावायचा एक होता. नंबरचा जळाला तो. नाही माझी काय इच्छा होती नवीन घ्यावा आणि लावावा. आता जाणं थोडी होतं आपलं, असं असतं ना. आल्या आल्या गेटमध्येच खूप छान वाटलं, बोगनवेल होता ना, तर त्या गप्पा आमच्या चालल्या होत्या. छान असं पिठलं तयार झालेलं आहे, बघू बरं कसं आहे. वाव, एक नंबर. त्याचा आहे का? मग ठेचा पण आहे ना, ठेव तिकडे मस्त. ठेचा आवडतो ना. येस मस्त करायचा तो आपल्याला. आणि आता इथे भांडे पण झाले, आणि माझं हे ओपन किचनचं आवरून झालेलं आहे. खन्नार सरांना गरम पाणी प्यायचं होतं म्हणून त्यांनी गरम पाणी करायला ठेवलं. नाशिकहून आल्यापासून आत्तापर्यंतचा व्लॉग मी तुम्हाला शेअर केलेला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून जेवायला जरा वेळ आहे, कारण खूप थकलो आहे, थोडंसं बसू म्हटलं, आराम करू, आणि नंतर जेवण करणार आहे आरामशीर असं. तर छान असं पिठलं केलेलं आहे, घरून पोळ्या करून आणलेल्या आहेत, वांगा बटाटा भाजी आहे, सकाळीच केली होती नाशिकला, पण मी काही शेअर काही केलेलं नाही कारण खूप गडबड होती त्याच्यामुळे. आणि आता चला मस्त असं आता आम्ही जेवण पण करणार आहे थोड्या वेळाने. पण इथपर्यंतचा व्लॉग मी तुम्हाला शेअर केला, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.